तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर फायनली जे आपला यूट्यूबचा पिन आला आहे आणि ॲडसेन्स अकाउंटचा पिन. तर आपण जे आता पोस्ट ऑफिसमध्ये चाललो पिन आणण्यासाठी. तर जाऊन बघूया पिन कसं काय आला आहे. तर खूप एक्साइटमेंट आहे पिन आणायची. तर 2-3 दिवसाआधीच आला तो पिन. तर ड्युटीवर म्हणजे जॉबवर जात होतो मी, त्याच्या कारण मला ऑफ नव्हतं भेटत. तर आज माझा ऑफ आहे. तर आज जाऊया आणि पिन घेऊन या फायनली. तर दाखवतो कशा प्रकारे कार्ड येते ॲडसेन्सचं आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये पिन वगैरे राहते. तर चला तर जाऊया. तर आपण जे लिफाफा घेऊन आलो लाईट्स वगैरे थोडं. तर आपण जे फायनली जे आहे ते लिफाफा घेऊन आलो ॲडसेन्स अकाउंटचा. आणि पूर्ण प्रोसिजर सांगणार तुम्हाला कसं काय पिन वगैरे जे आहे ते तिथं टाकायचं असते ॲडसेन्समध्ये आणि कसं काय अप्लाय म्हणजे फुल डिटेल तुम्हाला जे सांगणार आहोत मी कसं काय करायचं असतं. तर हा फायनली जे लिफाफा आला आहे तर तुम्हाला सांगतो प्रोसिजर वगैरे कशी राहायची. तर अप्लाय तुम्ही केलं होतं त्याच्यासाठी अप्लाय करायसाठी तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन राहते. त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड वगैरे यूज करायला लागते. लायसन्स नाही तर पॅन कार्ड वगैरे तुम्ही यूज करू शकता. मी तर पॅन कार्ड यूज केलं होतं. तर व्हेरिफिकेशन वगैरे झालं होतं माझं. तर आता जे आहे ते पिन मी त्याच्यानंतर अप्लाय केलं. तर पिन जे आपण जे 3 वीकपर्यंत आपण जे त्यामध्ये टाकू शकतो. म्हणजे तुमच्यापर्यंत जर पिन येत नसेल तर तुम्हाला 3 चान्स राहते. 3 चान्सपर्यंत जे तुम्ही जे अपलोड करू म्हणजे त्याच्यामध्ये सबमिट करू शकता. त्याच्यानंतर जर नाही झालं तर तुम्ही डायरेक्ट जे आपल्या ईमेल आय डीवरती जे आहे ते ॲडसेन्स पिन जे आहे ते मागवू शकता गुगल ॲडसेन्स थ्रू. तर आपण जे तुम्हाला आता प्रोसिजर सांगणार आहोत कशाप्रकारे जे आहे ते पिन त्याच्यामध्ये टाकले जाते ॲडसेन्स अकाउंटमध्ये आणि कसं लिंक केलं जाते बँकसोबत डायरेक्टली. तर चला जाऊया कुठं स्क्रीनवरती. रेकॉर्डिंग चालू केली आपली याची आणि आपण आता तुम्हाला सांगणार आहोत कशा प्रकारे जे आपण ॲडसेन्स जे आहे ते पिन आलेले अप्लाय करायचं असते. तर मी सगळ्यात आधी आपल्या अकाउंटवरती जातो आणि तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे ॲडसेन्स अकाउंट सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर मग ॲडसेन्समध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन येते ते करायचं आहे तुम्हाला सगळ्यात आधी. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे 2-3 दिवसामध्ये किंवा तेव्हा जे 1-2 घंट्यामध्ये तुम्हाला एक मेल येते की तुमचं व्हेरीफाय झालं आहे त्याच्यानंतर जे आहे पेमेंटमध्ये यायचं आहे. तुम्हाला पेमेंट इन्फोमध्ये जायचं आहे. इन्फोमध्ये तुम्हाला दाखवलं जाते पेमेंट ॲडसेन्स अकाउंट इंडियावरून राहते. तर हे जे तुम्हाला जे इथं सिलेक्ट करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन चेकमध्ये जायचं आहे. व्हेरिफिकेशन चेकमध्ये गेल्याच्या नंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन राहते. तर पेमेंट इन्फोमध्ये गेल्याच्या नंतर जे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन राहते तर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागते. त्यासाठी तुम्ही जे आहे मी उपयोग केला आहे पॅन कार्ड आणि एक लायसन्स पण असते. लायसन्स पण तुम्ही यूज करू शकता. तर मी तर म्हणतो की तुम्हाला लायसन्स सोडून जे तुम्हाला पॅन कार्ड यूज करायला पाहिजे. तर हे जे आहे ते तुम्हाला अप्रूव्ह होऊन जाणार आहे एका दिवसामध्येच आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. हे लवकर झाल्याच्या नंतर जे तुम्हाला जे आहे ॲडसेन्स व्हेरिफिकेशनचं ऑप्शन येते ते तुम्हाला जे आहे ते ॲटोमॅटिक लिहून जाते. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला एक असा लिफाफा येते ॲडसेन्स अकाउंटचा असा लिफाफा येते ज्याच्यामध्ये जे आहे 6 डिजिटचं जे आहे पिन राहते ते तुम्हाला अप्लाय करावं लागते. या जागी 6 डिजिटचा पिन राहते तो येतो या जागी अप्लाय करावं लागते. तर इथून जे तुम्हाला जे आहे ते सील ब्रेक करावं लागते. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ॲड्रेस वगैरे टाकणार ॲडसेन्स अकाउंटमध्ये तर त्याच्यामध्ये जे तुम्ही जे आपला नंबर वगैरे जे आहे ते शो करत येते. कारण कधी कधी काय होते की तुमचा ॲडसेन्स ॲडसेन्स अकाउंटचा तर ते जे कधी आहे ते पोस्टामध्येच राहते आणि तुमच्यापर्यंत नाही पोहोचत. तर तुम्ही जे त्याचा ॲड्रेसमध्ये जे आपला जर नंबर वगैरे मेन्शन करून टाकला तर डायरेक्टली जे आहे त्यांनी तिथून जे पोस्टमॅन जे आहे तुम्हाला कॉल वगैरे करू शकते. तर हे एक फायदा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो बघा मी कसं काय केलं आहे. तर हे जे आहे माझं ॲडसेन्स अकाउंट आहे. मी आपली जे आहे ॲड्रेस वगैरे जे हाईड करून तुम्हाला दाखवतो. नंबर वगैरे जे आहे मी टाकला होता सगळं काही हाईड करून अशा प्रकारे येते आणि खूप छान प्रकारे आहे. छोटासा लिफाफा येते. तर इथून जे आपण जे सील ब्रेक करू याच्या अंदर जे आहे जे मेन 6 डिजिटचं पिन आहे जे आपल्याला अप्लाय करायला लागते ॲडसेन्समध्ये. तर इथून ब्रेक करूया आधी. आपण सील ब्रेक केलं आहे. त्याच्यानंतर याच्या अंदर जे आहे 6 डिजिटचं पिन आपल्याला 6 डिजिटचा पिन भेटला आहे. पूर्ण ब्रेक करतो एक मिनिट चांगलं ब्रेक करावं लागणार. असं पण करू शकतो डायरेक्टली आहे ब्रेक करायचा दिसलं तुम्हाला. तर आपण तुमच्या ब्रेक केले असतील पण याच्या अंदर आहे आपला मेन ॲडसेन्स अकाउंटचा पिन हे आहे पिन ॲडसेन्स अकाउंटचं. या साईडला जे ॲडसेन्स अकाउंटचं पिन आहे हे बघू शकता. या साईड 6 डिजिटचं पिन आहे. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला पिन ऑनलाईन पण मिळू शकते हे पण लिहिलं आहे. तर सगळं काही डिटेल दिलेली आहे. तर आपण जे आपलं पिन जे आहे इथं टाकूया 6 डिजिटचा. हे फील जे आहे सगळ्यांनी एक वेळा तरी घ्यावा. तर आपण जे आपलं पिन अप्लाय करत आहोत तर हे आपलं पिन केलं आपण अप्लाय. तर फायनली जे आहे कम्प्लिटेड झालं आहे आपलं जे पिन वगैरे व्हेरिफिकेशन होतं ते सगळं काही झालं आहे. तर आपल्याला जे आहे आता आपल्याला पेमेंट इन्फोमध्ये जे आहे आपल्याला पाहायला मिळणार
आपलं पेमेंट वगैरे जे किती काही जमा होणार ते सगळं काही याच्यामध्ये डिटेल दाखवणार आपल्याला डायरेक्टली किती काही आपले डॉलर झाले आणि जे आपल्याला पेमेंट येणार तर ते सर्व काही आपल्याला जे आहे दाखवण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते फुल मेथड होती. खूप छान वाटलं एक्सपिरियन्स. आणि जेवढे पण आपल्या चंद्रपूरमध्ये यूट्यूबर वगैरे असणार ते ज्यांना कोणाला हेल्प वगैरे पाहिजे असेल या बाबतीमध्ये कसं काय अप्लाय करायचं आणि कसं काय करायचं यूट्यूबचं तर तुम्ही जे आहे ते मला कमेंट वगैरे करू शकता आणि इंस्टा वगैरेवर मेसेज वगैरे करू शकता. मी थोडी बहुत हेल्प करून देणार तुमची छान अशी. कारण कसं आहे मला जे आहे ते मला पण खूप त्रास झाला होता आधी जेव्हा माझं पहिले चॅनल बनवलं होतं मी. तर ते चॅनल तर डेट झालं आहे पूर्ण त्याच्यावर मी काय टाकत पण नाही आता. तर खूप काही असते यूट्यूबचं आणि कॉपीराईट वगैरे हे ते सगळं काही असते ते बहुत कठीण काम आहे आपल्यासाठी. तर तुम्हाला जर याच्यावर रिलेटेड कोणती जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जे आहे ते कमेंट करू शकता नाहीतर मग पर्सनली जे आहे मला इंस्टावर जे आहे मॅसेज वगैरे करू शकता. त्याचा आन्सर मी लवकरच देणार आणि खूप छान होता एक्सपिरियन्स. थोडंच बोलत होतो तुम्ही असेच तुमच्यासाठी चांगले चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत राहा तुम्ही. जसे ब्लॉग वगैरे आपलं चालतच राहते. इन्फॉर्मेटिव्ह म्हणलं तर व्हिडिओ म्हटलं तर हाच एक होता ॲडसेन्स अकाउंटचा. कारण की कसं आहे सगळ्यांनी जे आहे आपलं यूट्यूब चॅनल बनवल्याच्या नंतर जे आपलं क्रायटेरिया पूर्ण झाल्याच्या नंतर जे यूट्यूब पिन येते त्याची वेगळीच एक खुशी असते. तर ते खुशी जी आहे ते सगळ्याला मिळावी असं मी हे करतो. तर आपल्याला जे आहे ते फायनली जे पिन वगैरे आपण सगळं केलं आहे आपलं फायनली सगळं काही निपटलं आहे काम. तर तेच सांगितलं होतं मी की तुम्हाला काही अडचण वगैरे झाली तर मला सांगा आपण करून टाकूया ते सर्व काही जे काही तुम्हाला अडचण होईल तर ते अशा प्रकारे पिन ऐकला पाहून घ्या. पिन यूट्यूब सही. तर व्हिडिओला इथं सेंड करू आपण. व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.